नमस्कार. होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय न्यू पॉन्ड स्टारलाइट, विस्क फार्म आणि गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइलच्या या भागात मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. तुमचं आमचं जमलं हे वाक्य प्रत्येकाच्या आयुष्यात खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. कारण जमलं, तुमचं, आमचं हे तीन शब्द बरंच काही सांगून जातात. कारण बघा ना, दोन कुटुंब एकत्र येतात, त्यातून नातं घट्ट होतं, मधला अंतरपाठ असतो तो असा दूर सरकतो आणि दोन कुटुंबांचं एकत्र येऊन एक महाकुटुंब तयार होतं. आणि म्हणूनच या सगळ्या प्रक्रियेला जमणं असं म्हणतात. कोण कसं जमवून घेतं आपल्याला माहिती आहे, पण जमवून घेतल्याशिवाय सुद्धा या संसाराला मजा नाही ना. आज आपण न्यू कृष्णा टॉवर कोपरखैराणे इथल्या सुप्रिया निलेश पवार या वहिनींना भेटणार आहोत. गप्पांना सुरुवात करणार आहोत. तुमचं आमचं जमलं या झी मराठीच्या उपक्रमामुळे मला असं वाटतं की अनेकांना आयुष्यात एक आनंदाचं वधूवर सूचक मंडळ मिळालेलं आहे आणि त्यातून अनेक कुटुंब जोडली जाऊ लागलेली आहेत, अनेकांची लग्न ठरलेली आहेत. तर झी मराठीच्या या संपूर्ण उपक्रमासाठी माझ्याकडनं खूप शुभेच्छा आणि या शुभेच्छांबरोबरच नमस्कार. 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 तर मला सांगा, बालपण कुठलं? पुण्यात. तुमचं बालपण? मुंबई, वाशी. मग तुम्हाला मला विचारायचं की तुमचं आमचं जमलं, हो. हो ना? त्यात तुमचं आमचं जमलं मध्ये तुम्ही कशा गेला? आम्ही रेजिस्टर केलं होतं साईटवरती आणि मग यांचा प्रोफाईल पाहिला. तुम्हाला कोणी सांगितलं आता रजिस्टर करा म्हणून? आई बाबा म्हटले काय की रेजिस्टर करूयात आपण म्हणून. आणि मग ह्यांनी काय केलं? मी पण तसंच केलेलं. टीव्हीवर ऍड येत होती आणि मग गुढीपाडवाच्या मुहूर्तावर करून टाकलं आणि मग लकीली एका महिन्यातच लगेच जमलं. काय फास्ट आहे हो झी मराठी. हा, मग मला तुम्हाला विचारायचं आहे, खूप लाड झाले? खूप. कधी? माहेरी. माहेरी? म्हणजे तुम्ही म्हणजे बालपण. थांबा एक मिनिट. सासरी येऊन किती महिने झालेत? 2 महिने होतील. 2 महिने माहेरच्या लाड आठवायला लागलेत काय हो? तो एक आरोप आहे. म्हणजे लाड कमी झालेत का? कमी करता हो लाड आमच्या या माऊलीचे? नाही नाही, इथे पण आता होतेच माझे लाड. आता नका बाजू घेऊ. आता आता होतात लाड वगैरे. पण मला सांगा, तुम्ही सुद्धा नाव नोंदवलं होतं? हा हा. मग नाव नोंदवल्यावर काय झालं? जसं ऍक्सेस भेटला पोर्टलचा तेव्हा नंतर ह्यांचा इंटरेस्ट आलेला आणि मग आम्ही पण बघितलेलं, बघून ठेवलेलं, पण नंतर ह्यांचा कॉल आला त्यामुळे लवकर जमलं. पण आम्ही थांबलेलो, अजून बघत होतो. तुम्ही कॉल केला? हो, म्हणजे आई बाबांनी केला होता. आवाज का कमी होतोय? बाबांनी केला होता. आई. फोन? हो. आणि मग भेटण्याचा प्रोग्राम झाला? हो, भेटला. कुठे? आधी आमच्या घरचे आले होते इकडे पाहायला, घर, मुलगा वगैरे तसं पद्धत आहे. मुलगा म्हणजे कुठला? हाच ना? हो हो, ह्यांना. हा, मग 8 तारखेला आले होते आणि मग त्याच्या दुसऱ्या दिवशीच सगळं व्यवस्थित वाटलं, मग मला पाहायला आले होते पुण्यात. तुम्ही गेलात पुण्याला? हा हा. कशी काय सुट्टी मिळाली? काढली सुट्टी ऍक्च्युली. काय जादू आहे लग्नात. लगेच वेळ वगैरे मिळायला लागला त्यांना आणि मग लग्न लगेच झालं? हो, म्हणजे 2 महिन्यात. म्हणजे पाहिल्यानंतर एक 15 दिवसात साखरपुडा झाला. हा. हो, आणि त्याच्या 2 महिन्यानंतर लग्न. काय चेहरा खुलतोय बघा त्यांचा. का यांना भेटल्यावर पसंत का केलं? ऍक्च्युली स्वभाव खूप आवडला मला. म्हणजे असं कळत नाही स्वभाव बोलतात, पण ते आता ह्याच्या पहिले मी खूप मुली बघितल्या. ओके. झी मराठीला हे माहिती नाही वाटलं. तर म्हणजे तेच आहे. आम्ही म्हणजे पहिले खूप सारे मॅट्रिमोनियल साईट्स वगैरे ट्राय केले, पण झी मराठीवर आम्ही म्हणजे फायनली केलं ना जेव्हा रजिस्टर, त्यानंतर लगेच हे असं स्थळ आलं. नाही तर काय सांगू का, झी मराठी आणि घरं किंवा घरातली माणसं हे आता दूर राहिलेलं नाही. हे कुटुंबच बनलेलं आहे आणि कुटुंबाची जबाबदारी जर बघितली तर ती नकळत झी मराठीने घेतलेली आहे आणि ते सदस्यच आहेत ना कुटुंबातले, त्यामुळे फास्ट फटाफट जुळवलं. कळलं? आणि झी मराठी तुमचं आमचं जमलं ही ऍड टीव्हीवर येते ना, त्यामुळे आय थिंक सगळ्या घरातल्या आई बाबा हे लगेच म्हणतात की रजिस्टर करा आणि त्यामुळे आय थिंक प्रोफाईलचे ऑप्शन्स पण चांगलेच भेटले आणि लगेच
झालं त्यामुळे. नाहीतर मी पण 3 वर्षापासून असं शोधतच होतो, का हो? पण असं काय नशीब क्लिक. शोधत म्हणजे कुठे खारघरला बसायचं म्हणजे मला कळत नाही. दुसरे ऑप्शन्स. तुम्ही काय करता? सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. अच्छा, आपण काय करता? मी पण सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. पुण्यात जॉब करत होते, आता तिथून रिझाईन केलंय. आता इथे शोध चालू आहे. 2 महिने झाले, बरोबर की हो. नाही? काय असतो संसार, कसा असतो? मी पण शिकते म्हणजे सगळे खूप सांभाळून घेतात मला, हा. मुलीसारखंच वागवतात. बरं, तुम्ही का त्यांना पसंत केलं हे मी मगाशी विचारलं की हो. त्यांना विचारलं? हो त्यांना विचारलं, हो. तुम्ही नाही सांगितलं? म्हणजे मला पण यांचा स्वभाव आवडला होता. किती वेळा भेटला स्वभाव आवडायला? स्वभाव म्हणजे माझं तर पाहिलेलं दुसरंच होतं. हा, स्थळ. हा, तर माझी अशी इच्छा होती की तुम्ही किती 60-70 बघितले होते? नाही, हा? 27 बघितले असते. 27 मधून तुमची निवड. म्हणजे हा, गुढीपाडवा चांगलाच आहे, सण साजरा करा आता. झी पाडवा. हा? जी पाडवा. हो. मग मग आमचं बोलणं झालं. मग बोलण्यातून एकंदरीत असं थोडंफार मला असं जाणवलं आणि माझी अशी इच्छा होती की मला पण आवडला पाहिजे आणि घरच्या सर्वांना आवडलं पाहिजे. आणि ते तसंच झालं की सर्वांना आवडलं आणि मग मला पण खूप आवडलं होतं. मग पुढे गेलं, असं झालं ते. ऍक्च्युली पहिल्याच भेटीत ना आम्ही खूप प्रामाणिकपणे आमचे स्वभाव सांगितले, कसं आमचे विचार आहेत, काय विचार आहेत, घरचे कसे आहेत, हे सगळं एकदम प्रामाणिकपणे डिस्कस केलं. कारण की पुढे आयुष्य काढायचं आहे आणि प्रामाणिकपणा आत्ता नाही दाखवला तर नंतर फुल ऑफ सरप्राईज आणि शॉक्स नको, म्हणून आम्ही खूपच प्रामाणिकपणे डिस्कस केलं सगळं. त्यामुळेच. पण अशी शॉक बसतात का हो? काय पुढे काय असं करायचंय किंवा भविष्यात काहीतरी गोष्ट एखादी अचीव करायची, असं काय ठरवलंय? तसं नाही, म्हणजे एकदा म्हणजे माझी इच्छा आहे की असं नोकरी एकदा लागली, थोडं सेट झालं सगळं व्यवस्थित, ती काय? म्हणजे असेच पुढं साथ देत एकमेकांना, पुढे घरच्यांना सांभाळून पुढे संसार पुढे चालवायचा असं. 200 वर्ष झाल्यासारखं बोला. 2 महिन्यात वहिनी किती वेळा रागावली? एकदा पण नाही ऍक्च्युली. मला वाटतं तेच स्वभाव मला जास्त आवडला की तिला रागच येत नाही. बरं, हे सांगितलेली वेळ पाळतात का हो? हो, हो. म्हणजे ऑफिसमधून लेट येणार असतील तर ते अगोदरच कल्पना देतात की मला लेट होणार आहे. त्यामुळे लेट आता म्हणजे किती वाजता येतात तरी? म्हणजे लेट म्हणजे जास्तीत जास्त 8:30-9 होतात. तुम्ही साधारणतः मग वाट बघत बसता का? नाही, म्हणजे एकंदरीत एक अंदाज म्हणजे सांगितलेलं असतं की उशीर येणार आहे. मग त्या दरम्यान 8-8:30च्या दरम्यान मग वाट बघायला सुरुवात. कुठे असत? खिडकीतून बघता, गॅलरी? नाही, फोनकडे लक्ष असतं. फोनकडे? कारण की निघाले की मेसेज करतात. हे निघाले की मेसेज करतात काय म्हणून निघालो? हा. अरे सॉलिड आहे. 2 महिन्यात एकही मेसेज चुकला नाही. कधी मी करते, कधी ते करतात. काय म्हणून? तुम्ही कशाला मी करता? किती वेळ आहे अजून निघायला असं. पण ते अगदी तंतोतंत पाळतात. हो. काय सांगता? आनंदात आहात, असेच आनंदात राहा आणि उत्तरोत्तर या आनंदामध्ये वाढ हो, हीच आमच्याकडनं प्रार्थना. या प्रार्थनेबरोबरच पहिल्या खेळात तुम्हाला आता मनोरा रचायचा आहे. हा, पण ते आधी उखाणा घ्यायचा. शंकराच्या पिंडीला बेल वाहते वाकून, वा. निलेश रावांचं नाव घेते, झी मराठीचा मान राखून. अरे वा वा, छान छान. हा आम्ही 14 वर्षात पहिल्यांदाच ऐकला होता. छान छान, सुंदर होता. ओके ना. तुम्ही कुठला घेतला होता लग्नात? भाजीत भाजी प्रीतीची. प्रीतीची. ही प्रीती कोण आता? थांबा, ही प्रीती कोणती आधी सांगा आम्हाला. हो, 27 पैकी कोण? हीच हा? हीच. भाजीत भाजी प्रीतीची. अशी भाजी कुठे मिळते? नवी मुंबईत. भाजीत भाजी मेथीची. हा. सुप्रिया माझी प्रीतीची. अहो, काय. फारच नवीन. म्हणजे किती गोड घेतला माहितीये का? मेथी असून गोड घेतला त्याने. 14 वर्षात हा पहिल्यांदा ऐकला. काय सांगा. खरंच खरं. कारण प्रीती नाव का आलं ना, हा संशोधनाचा विषय आहे. आता या ठिकाणी तो मनोरा रचला जाणार आहे आणि मनोरा रचत असताना 3, 4, 5, 6 एवढे जर टप्पे पूर्ण झाले तर 4ही बक्षीस मिळणार. बघूया काय होणार. 1, 2, 3.
पहिलं बक्षीस मिळालं. सुरू. चला 2 मिळाले. चांदीचा कुंकवाचा करंडाही आला. चांदीची तुळस मिळाली. आणि आता हा टप्पा फार महत्वाचा आहे. अभिनंदन. हे चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. पहिली चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. ही चांदीची तुळस मिळाली. अभिनंदन. आणि ही चांदीची अन्नपूर्णा तुमच्या घरात आली. अभिनंदन. चला, झी मराठीकडून लग्न ठरलं आणि आता आहेरही देण्यात आलं. नमस्कार. नमस्कार. आरोप आले 2 महिन्यात. आपण अबोल आहात, मान्य आहे? म्हणजे मी कमी बोलते, आणि हळू बोल. हळू बोल. सर्वांमध्ये ना तुम्ही सहभागी होत, थोडं वेगळं वेगळं राहतं. मान्य आहे आरोप? नाही. नाही, कारण होत नाही ना, म्हणून. तुम्हाला मान्य आहे? हा, मान्य आहे. बघितलं का 2 महिन्यात किती बदल झाले. तुम्हाला पटकन राग येतो. म्हणजे येतो. नाही, म्हणजे येतो, म्हणजेच येतो. तुमचं काय म्हणणं? नाही, असं नाही. नाही. नाही येत, नाही येत. तुम्ही टेन्शन घेता छोट्या छोट्या गोष्टी. हा. हा हा, खूप भटकायला आवडतं. हो. करेक्ट करेक्ट. वाटतात तेवढे गेले 2 महिन्यात बघून ठेवलंय. जेवायला मात्र तुम्हाला खूप वेळ लागतो. 32 वेळा तुम्ही प्रत्येक घास चावून खाता. हो. एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुमच्याकडनं लगेच येत नाही. हो, मी थोडा विचार करून उत्तर देते. मी दुपारच्या जेवणाला काय करू असं विचारलं की रात्रीच्या जेवणाला सांगता. तुम्हाला मिस्टरांबरोबर फिरायला आवडतं, पण सासू सासरे मात्र घरात राहिलेलेच आवडतात. नाही. नाही. आरोप आहे, तुम्ही केलेला नाहीये, पण हा आरोप आहे. चुकीचं आहे. पण इथे कोणीतरी असा आरोप केलाय की तुम्हाला फिरायला आवडतं, पण सासू सासऱ्यांना जास्त दगदग होऊ नये म्हणून त्यांनी घरीच थांबावं, असं तुम्हाला काळजीपोटी. काळजीपोटी असं नाहीये ना, उलट आहे. काय आहे? उलट ही म्हणते की आई बाबांना घेऊन जाऊया आणि घरचे बोलतात की तुम्ही दोघं जावा. मग माझं कन्फ्युजन तिकडे होतं की जायचं कसं आता, कारण की मी सगळ्यांनाच घेऊन जायचं असतं आम्हाला. पण जाता शेवटी दोघेच ना. नाही नाही, जातो सगळेच. तर ह्यांना मनवायला खूप वेळ लागतो. कम्पेअर करतो, पहिल्यांदा दोघेच जावा. हा, तिकडे बघून या कसं काय, मग आम्ही. बरं बरं, आता मला सांगा या सगळ्या आरोपांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? हो, जेवायला मला वेळ लागतो, तर मी करेल प्रयत्न की जास्ती खाईल आणि लवकर खाईल. मिस्टरांनी कुठला स्वभाव बदलला पाहिजे? स्वभावात काय बदललं पाहिजे? म्हणजे ते आहेत ते मला आवडतात. हे आणि ह्यानी स्वभाव बिलकुल नाही बदलला पाहिजे, नाही. जशी आहे तशी तसेच राहतो. कळलं का? व्हेरी गुड. 2 महिने झाले तो. बरं, आता चित्र काढणार तुम्ही आणि ओळखणार समोरचे सगळे कुटुंबातले. या इथे या. दहा, 9, 8, 7. अभिनंदन. काय जबरदस्त मेथी काढली. हे पहिलं बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. या इकडे. काढा काढा काढा, चित्र काढा.
असं आहे तुमच्याकडे. अभिनंदन, हे बक्षीस त्यांना दिला. अभिनंदन. चला, हे अजून एक बक्षीस त्यांना मिळवून दिलं. झी वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी एक अनोखी ऑफर. 51 झी मराठी दिशासोबत 3 वार्षिक विशेषांक, खाली डोकं वरपाय, उत्सव नात्यांचा आणि वर्षारंभ विशेषांक, हे 810 रुपयांचे अंक फक्त 499 रुपयात. ऑफर मर्यादित कालावधीपर्यंत. ही अनोखी ऑफर झी मराठीकडून वहिनी खास तुमच्यासाठी. अभिनंदन. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. चला, सगळ्यात आधी सासरी बुवा. अवधी थोडा कमीच मिळालेला आहे, 2 महिने झाले, त्यामुळे अजून आतापर्यंत आहे तेवढी तरी छानच आहे. स्वभाव वगैरे चांगला आहे, बाकी सगळं ठीक आहे. सगळे ठीक आहे. जावई आमचे चांगले आहेत, आम्हाला पाहिजे तसे आहेत, आणि आमचे 2 मुलं आहेत, तसंच आम्हाला हा 3रा मुलासारखा आहे. अरे वा. एक सुसंस्कृत घर आणि सुसंस्कृत विचाराचे सगळं कुटुंब जे आम्हाला अपेक्षित होतं तसाच मुलगा आहे, आणि त्यांचं वैचारिक प्रबोधन चांगलं असल्यामुळे भावी आयुष्यामध्ये ही जोडी अत्यंत चांगलं काम ह्या जगामध्ये निर्माण करतील अशी अपेक्षा आहे. एक म्हणजे एक हे अप्रतिम जोडी आहे की दोघे एज्युकेटेड आहेत, आयुष्यात चांगले हे करतील, प्रोग्रेस करतील, वडिलांना सांभाळतील, सासू सासऱ्यांची काळजी घेतील, आणि त्यांच्या भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. दोघांची जोडी खूपच छान आहे, त्यांच्याबद्दल काय बेस्ट. दोघांचा जोडा खूप छान शोभतोय. सून हसरी खेळकर वाटते, शांत अबोल स्वभावाची आहे. निलेश पण पुतण्या म्हणून खूप छान वागतो, अगदी आदर देतो मोठ्यांना. चांगले आहे खुश आहात दोघांचे. सगळे, हो, अगदी समाधानी हो. आहात? भावी आयुष्यासाठी शुभेच्छा. वा वा. मला सांगा, इतकं कौतुक केलं सगळ्यांनी, हो ना, पण त्याच्यातलं ना एक वाक्य खूप छान होतं, जे तुमच्या आई पटकन म्हणाल्या की 2 मुलं आहेत, बरोबर ना, आणि हा 3रा मुलगा. एक एवढी मोठी जबाबदारी असते की जावई म्हणून आपल्या कुटुंबाचा विचार करत असताना त्यांच्या कुटुंबासाठी मुलगा बनणं, तर कसं वाटतं हे तुम्हाला? खूपच चांगलं वाटतं, आणि खूपच समजूतदार आणि वेल एज्युकेटेड फॅमिली आहे. त्यांचे विचार वगैरे खूपच चांगले आहेत, त्यामुळेच अशा फॅमिलीबरोबर फॅमिलीजचं लग्न घडवून आणल्याबद्दल खूपच चांगलं वाटतं ॲक्च्युली, आणि नशीबवान वाटतं की नशीब माझं खरंच चांगलं आहे की मला अशी फॅमिली भेटली. तुम्हाला काय वाटतं? मला खूप जपतात. मला खरं तर सासूबाई म्हणजे आई म्हणते मी त्यांना, ते मला कधी जास्ती काही काम करू देत नाही. म्हणजे मी जशी घरी म्हणजे मी जशी घरी होते तशीच मला, म्हणजे काही वेगळं वाटत नाही हो इकडे. की नाही? काम करू देत नाही म्हटल्यावर काय चेहरा खुलला, तेच पाहिजे होतं ना. असं नाही, तो गंमत करतो. बरोबर. तुम्हा दोघांनाही खूप शुभेच्छा आहेत. हसत राहा, आनंदात राहा. खूप स्वप्न जी बघितली आहेत ती पूर्ण करण्यासाठी दिवसागणिक तुम्हाला ताकद मिळत राहा, ही मनापासून शुभेच्छा. आणि या शुभेच्छांबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी, आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.